बदलापूरचं प्रकरण फार गंभीर आहे आणि विशेषतः ज्या शाळेत तो प्रकार घडला ती शाळा कुठल्या तरी राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावाखाली तिथं ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, याबद्दल लोक नाराज आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी वगैरे घोषणा केलेली की मी फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवू आणि वकील पण नेमलेला आहे. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की ही घटना घडल्याबरोबर त्यावर कारवाई करायला पाहिजे होती. ती कुठंतरी कारवाई दडपायचा प्रयत्न झाला म्हणून लोक नाराज आहेत. ही जी आमची उद्या जो बंद जो हाक दिलेली आहे ती राज्यातली एकंदरीतच कायदा सुव्यवस्था परिस्थिती ही संपूर्णपणे कोलमडलेली आहे. तिथं न्याय देताना कुठल्या पक्षाचा माणूस आहे, कुठला कार्यकर्ता आहे हे पाहिलं जातं. पुण्याच्या पोर्शे कारच्या दुर्घटनेमध्ये तेच घडलं. दबाव आणायला गेला, आमदारांनी दबाव आणला, उच्चपदस्थानी दबाव आणला. आणि त्यामुळं हे कायद्याचं राज्य आहे का कुठल्या एका संघटनेचं राज्य आहे अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आज महिलांना तुम्ही लाडकी बहीण म्हणता, परंतु आज महिलांची मागणी असं आहे की मुळातच तुम्ही इतकी महागाई करून ठेवलेली आहे, हे पैसे जरी दिले तरी त्यातून ती भरपाई होत नाही. पण त्यापेक्षा जास्त आज आम्हाला सुरक्षा पाहिजे अशी महिलांची जी हाक आहे. परंतु कुठेतरी महाराष्ट्राची जनता बोलण्याचा प्रयत्न करते, पण हे डेफ अँड डम सरकार कानावर ही काही हाक जात नाही असं दिसतं आहे. म्हणून सरकारला जागं करण्याकरता उद्याचा बंदचं आव्हान दिलेलं आहे. हे कोर्टाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि आज सुनावणी झाली त्यावेळेस लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतरच तुम्हाला जाग येते का, हे खेदजनक असल्याचं कोर्टाने सरकारला म्हटलं. तुम्ही पण माझी मुख्यमंत्री आहात, सरकारला असं कोर्टानं म्हणणं ते थिक स्किन्ड आहे, ते जाड चामडीचं सरकार झालं तर कुणीही काही लाथाडलं काही म्हटलं तरी त्याच्यात काही फरक पडत नाही. त्यांचा एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्राला लुटायचा झालेला आहे. प्रश्न असा आहे की घटना घडते, घडू शकते, ती लोकांची जास्त अपेक्षा असते की त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे, पण पुन्हा कोणी याचं धाडस करणार नाही. परंतु कुठंतरी हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला गेला. त्या मातेला, गरोदर मातेला तुम्ही 12 तास स्टेशनमध्ये उभं केलं, त्याची साधी तक्रारसुद्धा घेतली नाही. त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रक्षोभ झालेला. आता काही गाड्या पेटवायला पाहिजेत का? सरकार कधी जागा होणार हेच कोर्टाने विचारलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आणि मुख्यमंत्री कधी आम्ही फासावर देऊन लटकवू वगैरे तुमचा अधिकार नाही. फासावर लटकवायचं असेल तर कोर्ट लटकवेल, फक्त तुमची जबाबदारी की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवा आणि तिथे जे साक्षीदार असतील त्याच्यावर कुठलीही धडपड आणू नका. कारण आम्हाला शंका आहे की ही शाळा एका राजकीय विचाराच्या लोकांनी चालवलेली आहे आणि तिथं आपले नाव खराब होणे, बदनाम होणे म्हणून प्रकरण दडपायचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्या विरुद्ध हा आक्रोश आहे. या सगळ्या प्रकरणात उज्ज्वल नेत्यांची नियुक्ती केली. आता त्यांनी भाजपकडून एक लोकसभा लढवली, त्यामुळे अनेक प्रश्न त्यांच्यावर पण उपस्थित होत आहेत. आता तिथं असं आहे की ते एक चांगले वकील आहेत निश्चितच आहे, पण लोकांचा विश्वास असला पाहिजे. आज ज्या कुटुंबियांच्यावर आघात झालेला आहे त्यांना जर मान्य असेल तर आमची हरकत नाही आहे. परंतु ते जो कोणी वकील असेल चांगला वकील दिला पाहिजे. उज्ज्वल निकम यांना दिले असेल तर आणि कुटुंबियाची काही हरकत नसेल तर आपल्याला काही कोणाला त्यात हस्तक्षेप करायचं कारण नाही. पण आज सरकारची जबाबदारी की फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हा खटला चालून शक्य झाल्यास महिन्याभरात त्याचा निकाल लागला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जी गोष्ट केली आहे की फासावर सोडवलं पाहिजे असं बोलण्यात अर्थ नाही. हे कायद्याचं राज्य आहे. त्या व्यक्तीला कायदेशीर प्रक्रिया करूनच जी काही शिक्षा द्यायची ती मिळाली पाहिजे. पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आता काही वेळापूर्वी अखेर MPSCने परीक्षा रद्द करण्याचं निर्णय घेतला. पण एवढा वेळ आंदोलन करणं काय झालं की ही निष्ठुरपणा सरकारचं किती निष्ठुरपणा आपण पाहिलं पाहिजे. एका बाजूला केंद्र सरकारच्या UPSCची, केंद्र सरकारच्या बँकिंग सेवा विभागाच्या परीक्षा चालू आहे. त्यांचं टाईमटेबल हे सुरुवातीलाच लिहितं. आता ते टाईमटेबल लक्षात घेऊन MPSCचं टाईमटेबल आपण सेट केलं पाहिजे. आता काही अडचणी येऊ शकते तर अनेक परीक्षा घेतल्या जात आहेत. ही परीक्षा 25 ऑगस्टला दोन्ही परीक्षा क्लॅश होत आहेत हे सरकारला माहिती होतं. केंद्राला आपण काही सांगू शकत नाही कारण
सगळे देशातले विद्यार्थी त्या बँकिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेला बसणार आहेत, आणखी कुठल्या परीक्षेला बसणार आहेत. आज महाराष्ट्र सरकारनं ही परीक्षा ताबडतोब लांबवण्याची घोषणा करायला पाहिजे होती. कारण आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का नाही करायचा, तर परीक्षा लांबली नाही तर अभ्यास करावा लागेल आणि एका कुठल्या तरी परीक्षेला बसायचं नाही असा निर्णय घ्यावा लागेल. म्हणून माझी रास्त अपेक्षा होती की याची परीक्षा निश्चितच त्याची रिशेड्यूल करतोय हे सांगणं गरजेचं होतं. ते आत्ता तरी सांगितलं. कालपासून विद्यार्थी आंदोलन करतात पुण्यामध्ये. आज पुण्यामध्ये राहणं किती अवघड आहे. मराठवाड्यातली किती मुलं पुण्यात आहे, विदर्भातली मुलं आहेत, त्यांना उत्तर महाराष्ट्रातली मुलं आहे. एक एक दिवस खानावळीचा खर्च तर लागत नाही. तुम्ही असं जर परीक्षा लांबवत गेला तर त्या विद्यार्थ्याला खूप बिकट प्रसंग येतो. पण एक चांगली गोष्ट आहे की आज MPSCने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढची तारीख मला वाटतं ते लवकर सांगतील. आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित करावं असं मी आवाहन करतो. पण अशी घटना घडायला नको होती. विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी जेव्हा हे दाखवून दिलं की हा 25 ऑगस्टचा क्लॅश होतोय, तिथं ताबडतोब MPSCने यावर निर्णय घ्यायला पाहिजे. बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे की महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण असतात त्याच्यात चर्चा आहे. त्यात उद्धव ठाकरे पण असं म्हटलंय की आधी मुख्यमंत्र्यांचं हे करायला पाहिजे, त्यानंतर निवडणुकाला पाहिजे. बरं, हा मला वाटतं मुद्दा जो आहे तो काही इथे ठरत नाही किंवा मुंबईला ठरत नाही. त्याला निवडून प्रश्न की तुम्ही जी आता भूमिका अलीकडे मांडलेली आहे मुख्यमंत्री पदावरून वगैरे, त्यावरून काँग्रेसची एक वेगळी नाही, असं काय नाही. मी जी भूमिका मांडलेली आहे ती 1999 पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युतीचं सरकार चाललेलं आहे. आणि आमची आपण प्रत्येक निवडणूक जर पाहिली, 99ची त्या निवडणूक आम्ही वेगळं लढलो होतो, पण नंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पाहिलं असेल तर आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्ही असा काही निर्णय घेत नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. त्यामध्ये ती काँग्रेसची भूमिका ती फक्त बॅकग्राऊंड सांगितली, मी पार्श्वभूमी सांगितली. त्यामुळे मला वाटतं की हा विषय जो आहे तो शेवटी हा मुंबईला ठरणार नाही, पुण्याला ठरणार नाही, औरंगाबादला ठरणार नाही. आमचे नेते आमचा तो निर्णय घेतील आणि तिन्ही पक्षाने बसून जर काही त्याबद्दल वेगळी भूमिका घ्यायची असेल ते घेतील. उद्धवजी मुंबईला दिल्लीला गेले होते, तिथे काँग्रेस सृष्टीची चर्चा झाली, त्यामुळे तो निकाली लागलेला आहे प्रश्न. आता मला वाटतं आता आमच्या पुढचं मोठं आव्हान आहे महायुतीचा दणदणीत पराभव करायचा. आणि जे हे पक्ष सोडून ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे त्यांना घरी बसवायचं हा आमचे उद्दिष्ट आहे. आणि ताकदीने तिन्ही पक्ष ही निवडणूक लढणार आहे. जागा वाटपाची चर्चा चालू आहे. लवकरात लवकर मराठवाड्यात काँग्रेसच्या संबंधात काय चित्र आहे? मराठवाड्याचं चित्र फारच चांगलं आहे. एका बाजूला संविधान बचावामुळं सर्व दलित समाज हा BJPच्या विरोधात केलेला आहे. आता त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणतात ते फॉल्स नेरेटिव्ह होतं, संविधान बचाव आहे. फॉल्स नेरेटिव्ह होतं का? 400 पारची घोषणा कोणी केली, 370ची पारची घोषणा कोणी केली? कोणाचे खासदार म्हटले की आम्हाला 2/3 बहुमत आहे, आम्हाला संविधान बनवायचं. तुम्हीच जर सुरुवात केली असेल तर स्वाभाविकपणे लोकांच्या मनामध्ये आणि फक्त दलित समाजामध्ये आमच्या मनात ही चिंता आहे. तुम्ही जर 2/3 बहुमताच्या आधारे संविधान बदलणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्याच्याविरुद्ध लढाई मी देणार. आत्ता तुम्ही बघितलं की तुम्हाला आरक्षण हे देशातलं रद्द करायचं. भागवतजी मागे एकदा बोलले होते की आता आरक्षण भरपूर झालं, बस झालं, आणि त्या दिशेने तुम्ही पावलं टाकतो. आत्ता UPSCमध्ये लॅटरल एंट्रीचा जो विषय आहे ते 45 पदावर थेट भरतीचं जी प्रक्रिया चालू झाली होती ती कशाचा द्योतक होती? तुम्हाला आरक्षण संपवायचं आहे. राहुल गांधींनी जेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवला तेव्हा त्यांना तो मागे घ्यावं लागलं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी मागच्या दारानं तुम्हाला वर्ण व्यवस्था प्रस्थापित करायची आहे. तुम्हाला मनुस्मृतीचे श्लोक घालायचे, तुम्हाला मनुस्मृती अभ्यासक्रमात घुसवायची आहे, तुम्हाला आरक्षण यानं त्यानं प्रकारे बंद करायचं आहे. त्याची ही लढाई, विचारधारेची लढाई. काँग्रेसच्या बाबतीत काही दावा, किती जागांवर दावा वगैरे असं काही? जागेचं असं ठरत नाही. आणि जेव्हा ठरेल तेव्हा जेव्हा अंतिम यादी जाहीर होईल तेव्हा आमची प्रेस कॉन्फरन्स होईल. आता तुम्ही काही खोदून विचारण्याचा प्रयत्न करा, कुणी सांगणार नाही. कराड येथील जे टेंबी गाव आहे त्या ठिकाणी एक प्रकार पाहायला मिळाला. कराड तालुक्यातील टेंबू नावाचं एक गाव. टेंबू टेंबू गावामध्ये प्रकार घडला आहे. मी काल SP-शी बोललो. बऱ्याच दिवसापासून तिथे हा प्रकार चालू होता, परंतु मला SP-ने सांगितलं की त्यांनी छापा टाकून ते प्रकरण उघडीस काढलेलं आहे. मी अजून कराडला जाईन. ते माझ्या मतदारसंघाच्या शेजारच्या मतदारसंघामधलं गाव आहे. ही ते म्हणजे खरं म्हणजे पत्रकारांचं काय ते महत्त्वाचं गाव आहे. त्यांना आगरकरांची ती जन्मभूमी आहे. तिथे असा प्रकार घडणे अत्यंत
दुःखद घटना आहे. तर आय टी क्षेत्रातलं तुमचं एक मोठं नाव आहे ह्याच्यातलं. तर आता अलीकडे सरकार जे आय टी क्षेत्रात इन्व्हेस्टमेंटचं जे चित्र दाखवतो तेव्हा नाही, हे बघा, खोटं बोलायला त्याच्या काही बंदी कोणाचं तोंड दाबलेलं नाही, कोणी काही करू शकत नाही. साधी गोष्ट आहे की मी महाराष्ट्रामध्ये किती नवीन उद्योगधंदे आले, किती परकीय गुंतवणूक आली आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले याबद्दल आम्हाला चिंता आहे. आज महाराष्ट्र हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे. गुजरात आपल्या पुढं आहे, तेलंगणा आपल्या पुढं आहे, तामिळनाडू आपल्या पुढं आहे, कर्नाटकला त्या पुढं आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? मग सरकारने विधानसभेमध्ये आम्हाला उत्तर दिलं की उद्योगमंत्री यावर एक श्वेतपत्रिका मांडतील. मग औरंगाबादला उद्योग आले का, नाशिकला उद्योग आले का, पुण्याला आले का, सगळे आय टीचे आणि विशेषतः सेमिकंडक्टर एरियामधले जे उद्योग आहेत ते सगळे गुजरातला का जात आहेत. तर कालच घोषणा झाली की आयफोन, हा जो आयफोन आहे तो आयफोन उत्पादन करणारे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, ही अमेरिकन कंपनी ॲपल नावाची आहे, त्याचे जे सब कॉन्ट्रॅक्टर चायनीज आहे. आज भारतामध्ये ॲपल फोन करणाऱ्या 4 कंपन्या, त्यातल्या 2 कंपन्या तामिळनाडूमध्ये, एक कर्नाटकमध्ये आणि एक आंध्रमध्ये, महाराष्ट्रात एकही कंपनी. याची आम्हाला चिंता आहे. तर त्याबद्दल उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी या रोजगाराच्या परिस्थितीबद्दल, बेरोजगारीबद्दल श्वेतपत्रिका काढतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. मी वाट बघतोय, आता निवडणुकीनंतर काढणार का काय मला माहिती नाही. तसंच धारावी पुनर्वसन प्रकल्प जो आहे जे अडाणीला दिलेला आहे त्याबद्दलही मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं की मी अडाणीच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची देखील मी श्वेतपत्रिका काढतो. कधी येणार ह्याच्यावर चर्चा कधी होणार? पण आम्हाला रोजगाराबद्दल फार मोठी चिंता आहे. आज आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारीची संख्या वाढते. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं शिक्षण परवडण्यात आले आणि सरकारचा रिपोर्ट आहे, सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल यावर्षीचा जो आहे त्या आर्थिक पाहणी अहवालात मी म्हटलं आहे की 50% लोक जे पदवीधर आहेत ते नोकरी द्यायच्या लायकीचे नाहीत. त्याला जबाबदार कोण आहे? बेरोजगारीची आम्हाला फार चिंता आहे. बदलापूरच्या शाळेसंदर्भात तुम्ही एक आरोप केला आहे की भाजपच्या संबंधित लोकांचे आहे. तर उद्धव साहेब म्हणतात की RSS आणि भाजपच्या संबंधित आहे. तर ते ठीक आहे, कुणाचे असेल ते असेल, पण तिथं ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का हा खरा प्रश्न. बदलापूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे की 3-4 महिन्यापूर्वी अशी घटना घडली होती आणि आम्ही त्या प्रकरणात आरोपीला फास्ट ट्रॅक प्रकरण करून फाशीची शिक्षा दिली. मी तर काय ऐकलेलं नाही. कुणाला फाशीची शिक्षा अशा प्रकरणात झाली मी तर ऐकलं नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती असेल तर मला माहिती आहे. वेगळा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातून तुम्हाला आता जवळजवळ 14 वर्ष होत आलेली आहे. राजकारणात मला जास्त वर्ष महाराष्ट्रात 14 वर्ष होत आली. बरोबर. दिल्लीच्या राजकारणात काही नाही अलीकडच्या काळात नाही, दिल्लीचं राजकारण दिल्लीतलं आहे, राज्यातलं राजकारण तिकडे जायचं माझ्या हातात नाही. लाडकी बहीण योजनेचा फटका महिलांना शासनाला बघायला मिळत आहे. तुम्ही त्याच्यात 1% निधी हा तिकडे वळवण्याचं हे पाय, लाडकी बहीण योजनेबद्दल पारदर्शक योजना नाही आहे आणि आमचं त्यामध्ये म्हणणं आहे की ही त्याला फ्रीबी म्हणतात. रेवडी हा वाटण्याचा प्रकार नाही आहे. ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये महागाई वाढलेली आहे. गॅस सिलेंडरचे दर बघा, डिझेल पेट्रोलचे दर बघा किंवा विजेचे दर बघा किंवा प्रत्येक जीवनावश्यक वस्तूवर GSTचे दर बघा. एवढ्या मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी सरकारनं महागाई वाढवलेली आहे की 1500ने त्याचं भरपाई होईल का? तर बिलकुल होणार. त्यामुळं हे पैसे दिले पाहिजेत. उलट जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष आहे आणि जाहीरनाम्याची चर्चा करतो आहे की आम्हाला आमची मागणी असणार आहे ती तिन्ही नेत्यांनी ती मान्य करायची की याच्यापेक्षाही पैसे आपल्याला जास्त दिले पाहिजेत. पण ते पैसे देताना म्हणजे मी आज सत्तेत निवडणूक आली की चालू करायचं पुन्हा बंद करायचं. जसं दुधाचे 5 रुपये लिटरला दुधान दिलं, 2 महिने दिले, पुन्हा बंद केलं, असं नाही चालणार. तुम्ही पहिल्यांदा हक्क निर्माण करा. UPA सरकारनं हक्कावर आधारित आम्ही कायदे केले, राईट्स बेस्ड लेजिस्लेशन. तो शिक्षणाचा अधिकार असेल, काम करायचा अधिकारात मनरेगा आम्ही केलं, खाद्यान्न सुरक्षेचा हक्क दिला आणि कायदा केला. तसा तुम्ही हक्क द्या, कारण हा सामाजिक सुरक्षा जाल
निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कल्पना चांगली आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की ही सरकारची योजना आहे, भाजपची योजना नाही आहे किंवा एकनाथ शिंदेची नाही आहे. आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद चाललेला आहे की मुख्यमंत्री लिहायचं का नाही, ते त्यांचा वाद चालू आहे. आणि भाजपची किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षाची ही योजना ही सरकारची योजना आहे. त्यामुळं सरकारच्या योजनेमध्ये प्रत्येक नागरिकाने भाग घेतला पाहिजे, नियमाच्या अंतर्गत राहून. तर त्याला 48,000 कोटी वार्षिक खर्च आहे. सरकारला कर्ज काढावं लागते कारण एका बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामाची कामं काढली गेली. सर्व 10 रोडचं काँक्रीटीकरण करण्याकरता ते 36,000 कोटीची घोषणा केली. पैसे आणणार कुठे? आता सरकारवर इतकं मोठं कर्ज झालेलं आहे की 7,80,000 खर्च आत्ता आहे. आणि या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मूळ अंदाजपत्रक जून महिन्यातलं आणि नंतर पुरवणी मागण्या जर घेतल्या तर 2,40,000 कोटीचा अतिरिक्त तोटा आहे. तो तोटा धरल्यास तरी कर्ज आपलं 10 लाख कोटीच्या वर जाईल. तर पुढच्या पिढ्या कसं फेडतील हे कर्ज मला माहिती आहे. भोकरला 43 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 550 कोटी रुपये आलेले आहेत. आता लूट चाललेली आहे की आणि त्याकरता कदाचित लूटमुळेच निवडणुका लांबवल्या आहेत की आणखी काय लुटता येतं का बघूया. तर लुटायला काय राहिलेलं नाही. राज्य अशांत झालं आहे. एका आकड्यामध्ये तुम्ही 3 घटना पाहिल्या असतील. राज्यामधील वातावरण पेटलं आहे. त्याला काय वाटतं ही जबाबदारी? म्हणजे काय केलं थोडं कुठेतरी राजकीय नेत्याने जबाबदारी घेतली पाहिजे. गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री, त्यांना याबद्दल काही संवेदनशीलता असेल तर त्यावर ते निर्णय घेतील. आता उद्याच्या मोर्चामध्ये आमची ती मागणी होईलच. मला वाटतं की एक राजकारणातले एक पातळी जी आम्ही काँग्रेस पक्षाने जी परंपरा घालून दिलेली लाल बहादूर शास्त्रींच्यापासून, त्यामुळं ह्या ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये सरकारला आलेलं पूर्ण अपयश पाहता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.